ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. अज्ञान नाशाबरोबर ज्ञानाचाही नाश होतो. भाग 2. ओवे आहेत 5 आणि 6. ज्ञान अज्ञानासह लोप पावते हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने कोशकिडा किंवा झोपडीत कडी घालून बसणारा आणि चोर हे आपणच आपला नाश कसा अडवून घेतात ते सांगितल्यावर ज्ञानदेव पुढचा दृष्टांत देतात. ज्ञानदेव म्हणतात, आगी पोतसा चेनी मिसे, आपण पे जाळीले जैसे, ज्ञानाते अज्ञान नासे तैसे झाले. आगी म्हणजे अग्नी, पोतस म्हणजे कापूर, काकडा किंवा मशाल, किंवा कापराच्या निमित्ताने पेटवलेला अग्नी जसा कापराबरोबर स्वतःही जळून जातो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या निवृत्तीसाठी प्रादुर्भूत झालेले आत्मज्ञान हे अज्ञानाच्या नाशाबरोबर स्वतःही आपला नाश करून घेते. पुढे म्हणतात, अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिका, फाके जव उपखा आपुला पडे. टेका म्हणजे टेकू आणि उपखा म्हणजे नाश. अज्ञानाचा टेकू नाहीसा झाल्यावर जेव्हा ज्ञान अधिक वाढते त्यामुळे त्याचा नाशच होतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, किंवा जैसा अग्नी काकडा जाळून जातसे निमोन आपणही, तैसे अज्ञानाते नाहीसे करोन, ज्ञान तेही लीन स्वये होई. मुळीत वैतासीच जेथे नाही ठाव, तेथे ऐक्य भाव तोही मिथ्या. मिथ्या अज्ञानाचा करोनिया नाश, ज्ञानही विशेष वाढे तेव्हा. ज्ञान जेव्हा अज्ञानाचा नाश करण्यास सरसावते त्यावेळी ते स्वतः आपणही कसा स्वतःचा नाश करून घेते ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. त्यासाठी ते पुढील दृष्टांत देतात, तो कापूर आणि अग्नी यांचा. पोतस म्हणजे कापूर किंवा मशाल, काकडा. कापुराला जाळण्यासाठी म्हणून पेटलेला अग्नी कापराला जाळतोच, त्याची नामोनिशाणीही उरू देत नाही, परंतु कापराला जाळून स्वतःही नाश पावतो. त्याप्रमाणे ज्ञानही अज्ञानाच्या नाशाला सिद्ध होते. अज्ञानाचा नाश करणे हेच त्याचे प्रयोजन असते. ज्ञान व अज्ञान म्हणजे जणू सुंदोपसुंदर. ते दोघे राक्षस जसे एकमेकांच्या नाशाकरता सिद्ध झालेले होते, तसेच ज्ञान व अज्ञान दोन्ही एकमेकांच्या नाशास प्रवृत्त होतात. जोपर्यंत ज्ञानाचे सामर्थ्य कमी पडते तोपर्यंत अज्ञान ज्ञानापेक्षा वरचढ ठरते. परंतु नित्य विवेक, समाधी षटक संपत्ती वगैरे साधनांनी जसे ज्ञानाचे सामर्थ्य वाढत जाते तसे तसे ते बलवत्तर ठरते व अज्ञानाची निवृत्ती करू लागते. ज्ञानाची गती जशी मंद, मध्यम, तीव्र असेल त्यानुसार अज्ञानाचा निराश लवकर किंवा उशिरा होईल. तेव्हा साधक जेव्हा आत्मज्ञान करून घेतो त्यावेळी त्याला हे दृश्य जगत आत्मरूपच आहे याची जाणीव होते. मग ते वाढलेले ज्ञान परमात्म तत्वात विलीन होऊन जाईल. हे कापूर व अग्नी या दृष्टांताने ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे. या दृष्टांतात कापुराला अज्ञानाच्या ठिकाणी मानलं आहे व अग्नीला ज्ञानाच्या ठिकाणी कल्पिलं आहे. कापूर कोमलता, कांती व सुवास यांनी युक्त असतो, त्यामुळे तो आकर्षित करतो. तसेच विषय सुद्धा जीवाला आकर्षित करत असतात. तर ज्ञान हे अग्नीप्रमाणे आहे. अग्नीच्या दाहक तेजात कापराचे तेज टिकत नाही. अग्नी लागला की कापूरही अग्निरूप होऊन जातो. स्वतःचे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. तसा ज्ञानाग्नी भडकला की अज्ञान सुद्धा ज्ञानरूप होऊन जाते. वेगळेपणाने उरत नाहीच, परंतु कापराला जाळण्यासाठी प्रज्वलित झालेला अग्नी कापराच्या नाशाबरोबर स्वतःचाही नाश करून घेतो. तसेच अज्ञानाच्या निरासाचे प्रयोजन संपले की ज्ञानही शिल्लक उरत नाही. त्या अग्नीचे अस्तित्व कापराच्या अस्तित्वाशीच निगडीत असते. जर अज्ञानाचा निराश करून आता मी ज्ञानी झालो असे वाटत असेल तर अज्ञानाचा पूर्णतः निराश झाला नाही हेच स्पष्ट होते. आता कापूर किंवा मशाल अग्नीमुळे जळत असते हे जसे सत्य आहे, तसेच मशालीमुळे अथवा कापरामुळे अग्नीचेही अस्तित्व असते. जसा जसा कापूर जळून नाहीसा होतो तसा एका क्षणी अग्नीही विझून जातो. तसेच अज्ञान नाहीसे करायला प्रवृत्त झालेले ज्ञान अज्ञानाच्या नाशाबरोबर स्वतःही नाहीसे होते. देहोहम हे अज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जशी वाढती होईल तशी देहोहम ही वृत्ती दबली जाईल व मी ज्ञानी झालो असे वाटू लागेल. परंतु असे वाटणे हे देखील एक प्रकारचे अज्ञानच आहे.
कारण ते परमात्मा स्वरूपापासून जीवाला वेगळे मानते. ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होते तेव्हाच मोक्षप्राप्ती होते. अज्ञानाच्या जोखडातून सुटका होते. नाहीतर मला ज्ञान झाले असे मानून आनंद मानला तर ते बागुलाच्या मरण्याने आनंद मानण्यासारखेच ठरेल. हीच गोष्ट ज्ञानदेवांनी 3ऱ्या प्रकरणात सांगितली होती. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे, ज्ञाने मोक्षू घडे निमालेने. कापूर पेटायला लागला की एकदम अग्निरूप धारण करतो. अग्नी मोठा होत जातो. तसे अज्ञान नाहीसे होत ज्ञानाग्नी एकदम प्रज्वलित होतो. त्या अग्नीत कापराची एक एक वडी टाकीत जावे तसे विझत चाललेला अग्नी प्रज्वलित होत जातो. तसे अज्ञानाचा जोपर्यंत आधार मिळत असतो तोपर्यंत ज्ञानाग्नीही प्रज्वलित होत असतो. कारण अज्ञानाचा नाश करणे हेच त्याचे प्रयोजन असते. मग कापूर जळून गेला की त्याला काही खाद्य मिळत नसल्यामुळं तोही विझून जातो. तसे अज्ञानाच्या टेकूवर आधारावर प्रज्वलित झालेला ज्ञानाग्नी सुद्धा अज्ञानाचा नाश झाल्यावर विझून जातो. जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत त्याचा भडका उडालेला असतो. ज्ञानाग्नी वाढत वाढतच जातो. कापूर पेटून गेल्यावरही तो काही वेळ प्रज्वलित झालेला दिसतो. तसेच अज्ञानाचा आधार संपल्यावरही ज्ञानाग्नी प्रज्वलित झालेला दिसतो. परंतु शेवटी ते वाढलेले ज्ञान आपलाच नाश करून घेते. एखाद्या सर्व भक्षक प्राण्याने सर्व अन्न खाऊन संपल्यावरही भूक भागेना म्हणून स्वतःचे शरीर खाऊन टाकावे, तसे ज्ञानही शेवटी स्वतःचा नाश करून घेते. आपले सामान्य जीवन अज्ञानाच्या टेकूवरच उभारलेले असते. स्थल काल नामरूप या अतिसंकुचित रिंगणात आपण जीवपणाचे भवे भोगीत असतो. जेव्हा जीवनात दाहक अनुभव येऊ लागतात तेव्हा जीवपणामधून सुटण्यासाठी जीव तडफडू लागतो. जीवपणाच्या मुळाशी असलेल्या वैश्विक चैतन्याचा साक्षात्कार घडवून देणारा उपाय व नवसंतू प्राप्त होतच यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते. तत्वज्ञानाची उर्मी उसळते. त्या विश्वव्यापक तत्वज्ञानाला सुद्धा साकार करण्याच्या प्रयत्नात पुन्हा अज्ञानाचाच टेको घ्यावा लागतो. परंतु तो ज्ञानाचा टेंभाही फार काळ मिरवता येत नाही. अज्ञानाचा आधार घेऊन विस्तारलेले ज्ञानही इतके विस्तारते की त्या विस्तारातच लय पावते. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने पुढे दृश्यचित्रांची मालिका निर्माण केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.